तर मित्रांनो, आज आहे आपला 100 डेजमधला 7वा दिवस. तर आज आम्ही गेलो आमच्या काकांना भेटायला आणि त्यांचं फार्म हाऊस बघायला. पुण्याहून थोडं लांब आहे, पण बारामतीपासून जवळ आहे. एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. बाहेर रस्ता तर एकदम भन्नाट होता. निसर्ग बघत, गाणी ऐकत, मजा करत आम्ही पोचलो तिकडे. वाटेतून जाताना काय झाडी, काय मस्त पाणी, काय शुद्ध शेती काम होतं ना, अगदी रिअल शेतीसारखं. आणि त्याचबरोबर आमची ऑफ रोडिंगसुद्धा झाली, कारण का मध्ये शेती असल्यामुळे ते थोडेसे रस्ते खराब होते आणि मध्ये परत हायवे चालू व्हायचा. तर कशाबसा आम्ही पोचलो त्या लोकेशन म्हणजे फार्म हाऊसला. एवढं लांब फक्त आम्ही फार्म हाऊस बघायला आलो बरं का. तुम्ही कधी असे गेलेत का एवढे लांब तुमच्या काकांना किंवा मित्रांना भेटायला? तर आम्ही पोचलो परिणिता फार्ममध्ये. तर हे फार्म हाऊस मित्रांनो 7 एकरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये शेतीसुद्धा केलेली आहे. एकदम मस्त फार्म हाऊस, ताजी हवा, झाडांची थंड आणि एकदम वाव अनुभव, मस्त एकदम भारी वाटतं. तिकडे ना खास डाळिंबाची शेती केलेली आहे. इतकी भारी आहे ना, असं वाटतंय सगळ्या इंडियामध्ये यांचं सप्लाय करणार आहेत. तुम्हाला हवी असेल तर सांगा, आपण 1-2 डाळिंबासाठी मेसेज नका करू, होलसेलवाल्यांनी मेसेज करा, नक्की आम्ही प्रोव्हाइड करू. तर तुम्ही कुठली शेती केली आहे का? तुमचं कुठलं स्वप्न आहे का असं फार्म हाऊस बांधायचं, शेती वगैरे करायचं? मग आम्ही मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या, मस्त बगीचात वगैरे फिरलो, सगळं बघितलं आम्ही व्यवस्थितपणे. असं कुठली झाडं लावली आहेत, काय काय आहे, सगळं आम्ही फिरलो मस्तपैकी. आणि मग आम्ही परत निघालो घराच्या दिशेने. तर जाता जाता आम्हाला नर्सरी दिसली, तिकडे पण आम्ही झाडांचं बघितलं की कुठली झाडं आहेत, कशी झाडं आहेत. मग आम्ही निघालो बाजाराच्या दिशेने. तर बाजारात आम्ही फळं वगैरे घेतली आणि मग आम्ही परत निघालो हॉटेलला. मग बघता आम्हाला लीलाच हॉटेल भेटलं. मग आम्ही तिकडे गेलो जेवायला. आणि जेवायला पण मस्तपैकी आम्ही ऑर्डर करायला गेलो. तितक्यात थोडंसं आमची ऑर्डर त्यांनी दुसऱ्याला दिली आणि दुसऱ्यांची ऑर्डर आम्हाला दिली. पण आम्ही पण शहाणे होतो, आम्ही पण जे पाहिजे तेच मागवलं, कारण काजूची भाजी, सिझलर आणि वेगवेगळ्या डिशेस होत्या. पण त्या सिझलरचा आहे ना वास ना असा एकदम वेगळा येत होता, पण एकदम टेस्टी होतं. सगळं जेवण मस्त आम्हाला आवडलं. तर हे आयटम खूप भारी होतं, म्हणून मग जास्त थोडेसे रील्स काढले. आणि मित्रांनो, तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल की नसेल आय डोंट नो, लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल. फक्त खाली कमेंट करून सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.